नमस्कार, संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन दलित शोषित पीडित समाजाच्या उद्धाराकरता समर्पित केलं होतं. आपल्या समाजामध्ये जातीच्या आधारावर जी काही विभागणी होती त्यामुळे आपल्या समाजातल्या अनेक बांधवांवर अन्याय झाला, अत्याचार झाला. खऱ्या अर्थाने आपल्याला असा समाज तयार करायचा आहे की त्या समाजामध्ये कोणी माणूस हा जातीने मोठा नाहीये तर त्याच्या गुणाने मोठा आहे, असा समाज तयार झाला पाहिजे. आपण तुकाराम महाराजांची जात नाही पाहत, आपण तुकडोजी महाराजांची जात नाही पाहत, आपण कुठल्याही संतांच्या बाबतीमध्ये नेत्यांच्या मध्ये आपण त्यांच्या जातीचा विचार करत नाही, तर त्यांच्या मोठेपणाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करतो. आणि म्हणून आपल्या इथे असं म्हटलं गेलं आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हात सापडे बोधका. आपल्याला आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांचं एक उद्दिष्ट होतं जीवनातलं की सामाजिक न्यायाच्या आधारावर हा समाज सर्वांगीण दृष्टीने समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. आणि हा जर समाज खऱ्या अर्थाने सुखी समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे तर याकरता थोडं राजकारण दूर ठेवून या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. किती म्हणलं तरी एक गोष्ट खरी आहे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन. म्हणजे प्रत्येकाला निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये मतं पाहिजे असतात आणि त्यामुळे लोकांना काय आवडतं ते बोललं पाहिजे आणि लोकांची मतं मिळवली पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याकरता आवश्यक नाही. पण आपल्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा नीट अभ्यास केला पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या समाजाचं स्वप्न बघितलं होतं त्या समाजाची त्यावेळची परिस्थिती आणि स्थिती कशी होती याचं पहिले अध्ययन केलं पाहिजे. समाजामध्ये गरिबी होती, भूकमरी होती, बेरोजगारी होती, शिक्षणाचा अभाव होता, आर्थिकदृष्ट्या समाज मागासलेला होता आणि त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या समाजाला उत्तम वागणूक मिळत नव्हती, किंवा अन्याय आणि अत्याचार होत होते. या सगळ्या प्रश्नाकडे बघितल्यानंतर बाबासाहेबांनी हे स्वप्न उराशी बाळगली की आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि हा समाज सर्व या रूढी प्रथा परंपरापासून मुक्त होऊन प्रगतिशील, समृद्ध, संपन्न, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि आर्थिकदृष्ट्या देखील ताकदवान बनला पाहिजे. त्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मग पहिली गोष्ट आपली मुलं मला शिकवली पाहिजे, त्यांना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे आणि उत्तम शिक्षण दिल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या आधारावर नॉलेज ही शक्ती तर प्राप्त होईलच, पण त्याचबरोबर समाजामध्ये त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना प्रतिष्ठा मिळणार. आता मी कार्यक्रमामधून आलो, आपले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब त्यांच्याबरोबर कार्यक्रमामध्ये होतो. आज ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आज दलित समाजामध्ये माझे विद्यार्थी देशमुख मित्र आहे, पण आज ते सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत. त्यांनी लॉची परीक्षा दिली, लॉ पास केलं, प्रॅक्टिस केली अमरावतीमध्ये, हायकोर्टाचे जज झाले, उत्तम काम केलं आणि त्या कामातून पुढे ते सुप्रीम कोर्टाचे जज झाले आणि आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस. आपल्यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार आणि त्याचबरोबर या सगळ्या समाजाच्या क्षेत्रामध्ये उत्तम नेते हे तयार झाले पाहिजे आणि ते उत्तम नेते तयार करायचे असतील तर आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे, म्हणून त्याच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे. त्याला ज्ञानार्जन, त्याला चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे.
आपल्या इथे डॉक्टर मिश्रा म्हणून आहे नागपूरला, न्यूरोलॉजिस्ट, विनीत माने साहेब करतात. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे पेशंट जातात. नागपुरातले उत्तम नंबर 1चे न्यूरोलॉजिस्ट दलित समाजातले, पण त्यांच्याकडे सगळ्या समाजातले लोक याकरता जातात की ते दलित समाजातले म्हणून नाही जात, पण त्यांच्या विद्येमध्ये ते पारंगत आहेत. त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही, हुशार डॉक्टर आहे म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे जीत घेऊन जातात, कारण त्यांनी ते ज्ञान आत्मसात केलं. आज आपल्याकडे कलाकार आहेत. या टीव्हीवर हास्य जत्रेचा कार्यक्रम होता. हे कलाकार खूप लोकप्रिय झाले. ते दलित समाजात, पण त्यांना सगळ्या लोकांना ते कलाकार आवडतात. आज अनेक गायक असे आहेत, संगीतकार असे आहेत. आमच्या नागपूरमध्ये उंटखाना भागात ज्यांनी ताराचंद बडजात्या यांच्या याच्यात मैंने प्यार किया म्हणून सुंदर चित्रपट आला होता हिंदी, माधुरी दीक्षित आणि सलमान खान. आणि त्या चित्रपटाचं जे संगीत होतं ते राम लक्ष्मण यांचं, आणि ते दलित समाजातले होते आणि ते आपल्या उंटखाना भागात राहतात. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक पुरस्कार आहेत. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं आपण आज नाव घेतो, पण अण्णाभाऊ साठेंना साहित्यिक म्हणून अनेक पुरस्कार नाही, त्यांच्या लिखाणामुळे मिळाले. त्यामुळे आपण कर्तृत्व, कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व हे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी उपजत गुण असतात. ते वाढवण्याचा नीट प्रयत्न केल्यानंतर तो मोठं नेतृत्व आकाराला येतं. आपण याचा गंभीरतेने विचार करावा की आपल्या समाजाची प्रगती करायची आहे म्हणजे काय करायचं. सेवेच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला समाजाला कसं पुढे न्यायचं याचा विचार केला पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल, 2 उदाहरणं तुम्हाला सांग. मी ज्यावेळी मंत्री झालो 14ला, त्यावेळी मी ठरवलं की आपल्या देशात सगळ्यात जास्त शोषण काय होतं तर माणूस माणसाला खेचण्याचं काम करतो. ज्या लोकांना माहिती आहे, टेका भागामध्ये उत्तर नागपुरातले सगळ्यात जास्त लोक काय करायचे, सायकल रिक्षा चालवत. आणि काही भागामध्ये तर स्थिती अशी होती की खांद्यावर दूध घेऊन रिक्षा चालवायची, पाऊस खिचायचे. पण ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा मला या गोष्टीला नेहमी वाईट वाटायचं की माणूस माणसाला खिचतो ही प्रथा फार वाईट, याचा काहीतरी उपाय शोधला. डॉक्टर राम मनोहर लोहिया म्हणायचे की मी आयुष्यभर ही इतकी अमानवीय प्रथा आहे मानवीय शोषणाची की मी या रिक्षामध्ये कधी बसणार नाही. दीनदयाळ उपाध्याय म्हणायचे की या समाजातली प्रथा ज्या दिवशी समाप्त होईल तो एक सोन्याचा दिवस आहे. आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की या दलित पीडित शोषित समाजाचं जे शोषण सुरू आहे त्या शोषणापासून हा समाज मुक्त झाला पाहिजे. आणि ते शोषण काय होतं, 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते आणि त्यातले 75% लोक हे शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजामधले होते. या भागामध्ये मला माझ्या लहानपणी टेका, इंदोरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सायकल रिक्षा व्यवसाय किरायाने घ्यायचे आणि मग तो दिवसभर चालवायचे आणि मग जी रोजी मिळायची तो किराया भरायचे आणि त्यातून पोट पाणी भरायचे. पण ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे शोषण संपलं पाहिजे तर मी त्यावेळी IITचे सगळे डायरेक्टर, टेक्निकल इन्स्टिट्यूट सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना म्हटलं की हे दलित पीडित शोषित समाजाचं शोषण आहे, हे बंद झालं पाहिजे. तर त्यांनी मला म्हटलं काय केलं पाहिजे. तर मी म्हटलं टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ही 1 कोटी लोक माणूस माणसाला खिचतो, चालवतो आणि 50 लाख लोक असे आहेत त्यातील बहुसंख्य दलित समाजातले ते पाठीवर पोरा घेऊन 1 क्विंटलचं ते मजुरी करतात. ही प्रथा बंद नाही करता येणार का. मी म्हणलं कशी करता येईल. मी म्हणलं मेकॅनिक जीवन ई रिक्षा आला, ई कार्ट आला, तो प्रथा बंद होईल.
मी त्याच्या संशोधनाला प्रोत्साहन दिलं, त्याचं प्रॉडक्ट बाजारात आले आणि आज 11 वर्षानंतर मला कोणी विचारलं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात चांगलं काम कोणतं झालं असेल, आज 1.5 कोटी लोक त्यांचं शोषण होत होतं ते मानवी शोषणातून मुक्त झाले. मी किती रस्ते बांधले, पूल बांधले, खूप हायवे बांधले, टनेल बांधल्या, पण या 1.5 कोटी लोकांचं जीवनाचं शोषण समाप्त झालं. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आपल्या देशामध्ये दिव्यांग आहेत, कोणाला डोळे आहेत पण दिसत नाही, कोणाचे हात पाय काम करत नाही. आणि दुर्भाग्य असं आहे की त्यातल्या बहुसंख्य लोकांना, त्यातल्या दलित समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या, त्यांची सेवा कोण करतो? त्यांना मानाने आणि सन्मानाने समाजात प्रतिनिधी जगता आलं पाहिजे तर आपण प्रयत्न करतो का? आणि आपण हा प्रयत्न केल्यानंतर तर त्या समाजातल्या अनेक मुलांना आपण इथे पहिल्यांदा भारतात पहिला ज्याला उज्जैनला होता दिव्यांगांकरता पहिला पार्क, मोठा पार्क आपण नागपुरात तयार केला. आणि आज सगळ्या जिल्ह्यातले दिव्यांग रोज त्या ठिकाणी येतात. 10 प्रकारच्या पॅथी तिथे आहेत आणि 40 कोटी रुपयाचं जवळपास 45,000 लोकांना आपण कोणाला पाय लावले, कोणाला हात लावले आणि ते आज स्वाभिमानाने जगतात आहेत आणि त्यांना मानवी शोषणातून ते मुक्त झाले. असे अनेक उदाहरण आहेत. पण जे लोक भाषण देतात, बाबासाहेबांचे नाव घेतात, सगळ्यांचं नाव घेतात, अधिकार आहे सगळ्यांना घेण्याचा, पण ते लोक आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये काय करत आहेत हा तर खरा प्रश्न आहे. की भाषण सगळेच देतात, पण भाषणापेक्षा प्रत्यक्ष कृतीमधून समाजामध्ये आपल्या व्यवहारातून आपण चांगलं वागलो तर त्या समाजाचं जीवन सुसह्य होईल. आज आपल्या उत्तर नागपूरमध्ये आणि विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये 70 ते 75% दलित समाजातल्या लोकांना सिकल सेल आणि थॅलेसेमियाचा आजार आहे. हे मिडल माने काम करतात. यांनी एक सेंटर काढलं होतं नया हॉस्पिटलमध्ये, दलित समाजामध्ये लोक आहेत सगळे, आणि यांचं सेंटर बंद करण्याकरता दलित समाजाचे नेते आले आणि राजकारणाचा नया हॉस्पिटलचं सेंटर बंद केलं. आज या उत्तर नागपूर 80% लोकांना प्रश्न आहे आणि गरीब लोक आहेत, त्यांचा बोन मॅरो करायची व्यवस्था नाही आहे. मध्ये कोल इंडियाकडनं 5 कोटी रुपये आणले आणि 25 लहान मुलांचा बोन मॅरो मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये केलं. आणि 5 वर्षापासून मागे लागलोय की नागपूरला एम्स निघालं, तिथे बोन मॅरो सुरू झालं पाहिजे, कारण या दलित समाजातल्या या सगळ्या मुलांना ही सुविधा प्राप्त झाली. आपल्याला आपल्या कामाचा विचार केला. नुसते गळ्यात हार घालणं, पोस्टर लावणं आणि नेते म्हणून मिळवणं याच्यातून समाजाचे प्रश्न नाही सुटत. ज्याला करायचं ते जरूर करा. हे झालं करा. 50 वर्ष आता झाले राजकारणाला माझ्या, 50 नाही 48 वर्ष झाले. मी कोणाचं पोस्टर लावत नाही, आपले लावत नाही, कोणाच्या गळ्यात हारी घालत नाही. आणि विमानतळावर, स्टेशनवर मी म्हणायचो मला घ्यायला कुत्राही येत नाही, पण असा कुत्रा यायला लागला कारण मी Z+ कॅटेगरीवर तो मुंबई यायच्या आधी हुंडून जातो. मी काय नेत्याने झालो मी नाही चोपडेपणा करत. माझ्यामध्ये हिम्मत आहे. मी सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लाभ. मुझे जिसको देना वोट दो, नहीं देना मत दो, मेरा एजेंडा चलेगा. म्हणून मी सेवेचं काम करायचं ठरवलं, विकासाचं काम. आता माझ्या आयुष्यात स्मरणार्थ कराड चौकात पुढल्या महिन्यात एक मोठं डायग्नोसिस सेंटर बांधलं. आणि ह्याचा फायदा या इथे सगळे दलित समाज लोक, मी जातपात मानत नाही, जातीयवाद मानत नाही, अस्पृश्यताही मानत नाही, माझ्या व्यक्तिगत व्यवहारातही करत नाही आणि मी चिंताही करत नाही. लोकांना सांगतो पटलं तर होत्या नाही तर नका, मी एकट्या थोडी 3 महिन्याचा ठेका घेतला.
तुम्हाला वाटलं तर नाही नाही का की तिथे एमआरआयचं फक्त मशीन आला एमआरआयला 12,000 रुपये डॉक्टर घेतात आणि 800 रुपयात एमआरआय सीटी स्कॅन 6,000 रुपये घेतात 600 रुपये आणि माझी इच्छा आहे की डायलिसिस फुकट जेवढे एखादे गरीब लोक आहेत ज्यांना काही आधार नाही त्याचं डायलिसिस फुकट आणि पॅथॉलॉजी लॅबोरेटरी करता जिथे 18-20 रुपये लागतात ते 200 रुपये आणि एक्सरे 100 रुपये. आता मला एक सांगा की मी तर काही इथे माझ्या समाजातले लोक नाही मी हे समाज प्रमाण मानत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की समाजाला सुसह्य स्थितीत आलं पाहिजे म्हणजे काय समाजातल्या गोरगरीब जनतेला उत्तम स्वास्थ्यविषयक सुविधा प्राप्त झाल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण प्राप्त झालं पाहिजे मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे समाजातून डॉक्टर वकील प्राध्यापक इंजिनियर मुलं मुली चांगल्या तयार झाल्या पाहिजे समाजात त्यांना रिकग्निशन आणि रिस्पेक्ट मिळाला पाहिजे तसा भूषण कबीर साहेबांना मिळाला. ही जी समाजाची निर्मिती आहे ही भाषणांमधून परिसंवादातून आणि राजकीय पक्षाच्या निवडणुकांमधून नाही आपण सगळं नाही करू शकत. हे भैयाजी बेंगाळे बसले फार उत्तम काम करतात मी यांना 35 वर्षापासून बघतात निवडणूक नाही लढवत मी त्यांना म्हटलं की भैयाजी आता निवडणूक लढवा त्याचा दावा एमएलए आहे नाही म्हणजे साहेब हे माझं काम नाही मला नाही लढायचं म्हणजे असा माणूस आहे की ज्याला मी म्हणतो तू निवडणूक लढवतो म्हणून ते मला लढायचं पण त्यांचा दरवर्षी मातंग समाजाच्या त्या आपल्या समाजात मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा जे गरीब मुलं आहे त्या सगळे मुलं इंजिनियर डॉक्टर झाले पाहिजे तुम्ही त्यांना शिष्यवृत्ती द्या आणि हे सगळे पैसे मी तुम्हाला दरवर्षी देईन. आता किती वर्ष झाले भैयाजी आपण 16 वर्षापासून सर्व मातंग समाजातल्या 150-200 मुलांना चर्मकार समाजातल्या किती मुलांना 500 विद्यार्थ्यांना दरवर्षी मी शिष्यवृत्ती देतो. वाल्मिकी समाजालाही देतो कारण त्या समाजामधला जो गरीब मुलगा आहे तो शिकू शकत नाही गरिबीमुळे तो डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. मी काय मोठं काम करतो असं नाही मी याकरता हे सांगतो की तुमच्यापैकी प्रत्येकाने हे केलं पाहिजे कमीत कमी जो देऊ शकतो त्यांनी दिलं पाहिजे. नुसतं आले आपल्याला भाऊ स्पीकरवर खूप घोषणा केल्या पुतळे उभे केले म्हणजे समाज नाही बदलत पुतळे जरूर उभे करा पण जोपर्यंत ग्रासरूटवर हे प्रत्यक्ष काम तुम्ही आणि आपण सगळे मिळून करणार नाही तोपर्यंत समाज अंधारातून प्रकाशाकडे जाणार. खूप मोठं काम नाही कदाचित भैयाजींच्या प्रयत्नामधून कदाचित चर्मकार समाजात डॉक्टर तयार झाले म्हणजे भैयाजी शोधा कोण एमबीबीएसचे मुलं आहेत कोण इंजिनिअरिंगचे मुलं आहेत कुठे आहेत बघा त्यांच्या हातात त्यांची परिस्थिती कशी आहे बघा त्यांना मदत करून आपल्या समाजातले कमीत कमी भैयाजी तुम्ही ठरवा की माझ्या समाजातले दरवर्षी 10 डॉक्टर झाले पाहिजे 50 इंजिनियर झाले पाहिजे 4 IAS ऑफिसर झाले पाहिजे. जर ही संख्या वाढली तर समाजाची प्रगती होणार. नुसता घाम गाळल्याने लाकूड तोडणारा खूप घाम गळला म्हणजे तो पैलवान नाही होत. पैलवान व्हायचं असेल तर सिस्टमॅटिक रोज व्यायाम करावा लागतो मग तो पैलवान होतो. बाबासाहेबांचं स्वप्न हे होतं आणि या समाजामधली सामाजिक आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे. समाजात सगळ्याच्या बरोबरीने त्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शिवाछूत अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि ते मत मिळवण्याकरता नाही कि नितीन गडकरी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं म्हणून पुन्हा मैं तुम्हाला काम करतो आओ मेरे साथ असं नाही. तर संवेदनशीलतेने कोणी मत देऊ का न देऊ त्या गरीब माणसाची सेवा मी आयुष्यभर करीन असं म्हणणारा संवेदनशील कार्यकर्ता तयार झाला पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने समाज बदलणार आणि ते बदलवण्याचं काम आपलं सगळ्यांना करावं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं खरं स्वप्न पूर्ण होतं. आपले कोल्हापूरचे शाहू महाराज जे आहेत शाहू महाराजांचे वंशज राजे मी त्यांच्याकडे त्यांनी मला बोलवलं कोल्हापूरच्या घरी गेले
आता काँग्रेसचे खासदार आहेत कोल्हापूरचे, आणि आपल्या नागपूरला भोसले घराण्यातले त्याचे दत्तक तिकडे गेले, तर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी कसं काम केलं त्याचे सगळे फोटोग्राफ चित्र काढले, आणि ते असं म्हणाले की शाहू महाराजांनी खूप काम केलं, कारण आता आम्ही पण करायला पाहिजे, पण जेवढं त्यांनी केलं तेवढं आम्ही करू शकत नाही. आणि मग आज बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते स्वप्न पूर्ण करायचा अर्थ काय आहे तो समजून घ्या. थोडासा स्पष्ट बोलतो, माझ्या नावाचा काय, मी काही केवळ राजकारणी नाही, मी 90% समाजकारण करतो, 10% राजकारण. माझाही पक्ष विचार आहे, पण निश्चित माझ्याकडे लाईनीत आलेल्या लोकांना त्याची पार्टी विचारत नाही, जात विचारत नाही, धर्म विचारत नाही, पंथ विचारत नाही. जे होत असेल तर हो, नाही तर नाही बोलतो. लोकांना मूर्ख नाही बनवत, होत नाही म्हणतो का. पण आपल्या या सगळ्या समाजाची परिस्थिती बदलवली पाहिजे. हा खूप मोठा तलाव आहे, सागर आहे, आणि हा तलाव बघायला खूप पाणी लागणार. आपण छोटे लोक आहोत, तुम्ही आणि आपण आयुष्यात एवढंच ठरवलं की या तलावामधला एक थेंब जो आहे तो मी पोहोचले. तुम्ही एक थेंब पोहोचला, मी एक थेंब पोहोचले, पाहता पाहता सागर तयार होईल. म्हणून आपल्यापैकी सगळ्यांनी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये थोड्या बहुत प्रमाणात सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात उद्यमशीलता. मी नाव करायला लागलो, माझ्या आई वडील म्हणा मला तू नोकरी कर म्हणा, मी नाही म्हणलं नोकरी कर, तू लग्न नाही होणार, नाही नंतर पळून आली म्हणलं कुठं. माझ्या मागे लागल्या वकिलाची पाठी लाव म्हणलं, मी म्हणलं मला नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा व्हायचा. आज मी 15,000 लोकांना नोकरी दिली. आता धंदा पाहिला काही मी करत नाही, मुलं करतात. 2,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे. मी वेळ पडली तर हजारो लाखो लोकांचे ऑपरेशन करतो, हात पाय लावून देतो, अनेक लोकांची मदत करतो. पण मला 2 पैसे मिळाले तर मी करू शकतो, नाही तर राजकारण हात धंदा लाव, त्याला काम करू देतो, त्याला काम कर देतो, पुन्हा पैसे पुन्हा माहिती गेले की बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सगळे नावं घेतात आणि काम करायला असे अभिमान येऊ शकत. पैसा कमवा, पण इमानदाराने कमवा, आणि तो पैसा ज्या कमवून समाजाकरता खर्च करा. भ्रष्टाचार करून पैसा कमवण्याचा अर्थ नाही, ठेकेदाराकडनं पैसा गोळा करण्याचा अर्थ नाही आहे. शिष्यवृत्तीचे पैसे काढून देतो, आणि पैसे समाज कल्याण खात्यामध्ये कोंबड्या, बकऱ्या, सायकली, पोस्टे, काळ्या उभ्या पायाच्या अंडे, शिष्यवृत्त्या, आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हे काय सुरू आहे? तुम्ही जर त्यांचं नाव घेताना प्रामाणिकपणे पैसा कमवला पाहिजे, काही गुन्हा नाही. पण राजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही, समाजकारण हा पैसा कमवण्याचा धंदा नाही. पण मी माझ्या टॅलेंटनी, माझ्या बुद्धिमत्तेने, माझ्या कौशल्याने, माझ्या विजननी ते कमवेल, पण मी समाजाचा कोणी लागतो या भावनेने समाजाबद्दलची संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचं वहन करेल. हे बाबासाहेबांचं स्वप्न. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाकरता समर्पित केले. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि आर्थिक समता ही प्रस्थापित झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी होणाऱ्या आपल्या इथला कांबळे, मेश्राम केव्हा होती. आता आयुष्यभर कपड्याची नोकरी करत असं नाही जमात. उद्या कोणीतरी आपल्यातलाही गजबी, मेश्राम हा करोडोपती झाला पाहिजे, नोकरी मागायला पाहिजे. आमचे कांबळे मला एक माहिती आहे, ती आपल्या मुंबईच्या आपल्या बाईच्या सरोज, काय नाव कल्पना सरोज, त्यांची कहाणी दरवेळा ऐका. तर नेहमी माझ्याकडे येतात. कमानी इंजिनिअरिंग कंपनी बंद पडलेली,
त्यांचं जन्मगाव आहे वर्धा जिल्ह्यातलं सिंधी, आणि इथून त्यांनी जाऊन तिथे काय स्थिती, किती वाईट, किती आयुष्यात हालत झाल्या, आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आज ती एवढी मोठी कंपनी उभी केली. आज 1,500-2,000 कोटी रुपयाच्या मालक झाल्या. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपलं जीवन बदललं. तो आदर्श नव्हता. मला वाटतं मिलिंद कांबळेंनी दलित चेंबर ऑफ कॉमर्स काढला. बुटीबोरीमध्ये काय उद्योग आहे. आता तुम्ही हे नोकरी मागणाऱ्याला का बनवू, नोकरी देणारे व्हा, उद्योगपती व्हा, उद्यमशीलता शिका, बिझनेस मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेशन शिका, आणि आपली आर्थिक संपन्नता उभी करा. आणि आर्थिक संपन्नतेबरोबर सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून समाजातल्या शोषित पीडित माणसाला परमेश्वर मानून त्याची सेवा करा. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची करावा. हे माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो. मी निवडणुकीमध्ये यावेळी सांगितलं, मी पोस्टरला आला, मला म्हणे इलेक्शन मॅनेजमेंट आहे, पैसे लागते मला. कशाला मी बोलत नाही, कशाला लोकांना द्यावं लागते, कशा जमत नाही, नाही जमत नाही जमत, जन्म मला नाही करत. मी नाही कोणाला पाजली आणि नाही कोणाला काही भाऊ घातला. भाऊ घालायला मी माझ्यासारखा माणूस नाही. मी इतर वेळा इलेक्शन नसताना 1000 लोकांना जेवण घालतो. याच्यात मी जेवण जरूर देईल, ठीक आहे, वोट करतो नाही द्या. मी लोकांची इमानदारीने सेवा करेन, लोकांच्या विकासाकरता काम करेन, गरीब माणसाच्या उद्धाराकरता काम करेन, जेवढं करता येईल तेवढं करेन. मी काय मोठा साधू संन्यासी नाही, तपस्वी नाही, पण मी काम करीन. मला जात पंथ धर्म भाषा न बघता सगळ्या लोकांनी मतदान केलं आणि लोक मत करतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता असा कार्यकर्ता उभा केला पाहिजे की ज्याची सामाजिक समता आणि आर्थिक समतेकरता कटिबद्धता आहे. तो जात पात पंथ संप्रदाय अस्पृश्यता न पाळणारा असला पाहिजे. दलित नाही, दलित तर समाजातले पण त्याच्या वागण्यात बोलण्यात व्यवहारात तो बोलतो तसा वागला पाहिजे. आणि असा समाज जेव्हा बदलणारा समाज होईल तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणून माझे सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एक विनंती, आव्हान आहे की सामाजिक विकासाचं, आर्थिक विकासाचं, शैक्षणिक विकासाचं, दलित पीडित शोषित दिव्यांगांच्या विकासाकरता काम करणारी संघटना आणि समर्पित भावनेने काम करणारे कार्यकर्ते, या अनुषंगाने आपण त्यांचा आता सत्कार केला. असे अनेक लोक उभे झाले पाहिजे आणि त्यांच्या प्रयत्नामधून या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, गरिबीतून श्रीमंतीकडे आपल्याला खऱ्या अर्थाने समाजाचे सामाजिक आर्थिक परिवर्तन करायचं आहे. त्याचा उत्तम मार्ग कोणता आहे तो तुम्हाला सगळ्यांना समाजाला समजून सांगायचा. तसं तुमचे एखादे चांगलं संस्कृत सुभाषित होते की सूर्य आणि चंद्र लोक पावते, सगळीकडे अंधार पडेल, तारे पण डोळून जाते, तेव्हा एक छोटीशी देवनाल असं म्हणते की मी मात्र जळत राहील आणि सगळ्या जगाला प्रकाश द्यायचं काम करीन. म्हणजे तिच्या एका देवनाने काही प्रकाश तर सगळीकडे येणार नाहीये, पण मी काम करत राहील. एक फार चांगलं कविता होती. एका गावात खूप आग लागली. आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडचे बंब यायला लागले. धावपळ सुरू झाली. अनेक लोकांनी आपल्या घरातून पाण्याच्या बाटल्यात पाणी टाकून पाणी फेकायला सुरुवात केली. तेव्हा एक चिमणी आपल्या चोचीमध्ये थोडस पाणी घेऊन त्या आगीला विझवायचा प्रयत्न केला. तिला बघून एक कावळा असणारा, तो बहुत शहानी हो रही, इतनी बड़ी आग लगी है और तुम अपने चोच में पानी लाके थेम थेम डाल रहे, कोई फर्क पड़ने वाला है क्या, कुछ होने वाला है क्या? तेव्हा त्या चिमणीने असं सांगितलं कि कितना फर्क पड़ेगा कितना नहीं पड़ेगा मुझे पता नहीं है, पर जब इस आग का इतिहास लिखा जाएगा तब मेरा नाम आग बुझाने वालों में होगा, आग लगाने वालों में होगा. एक छोटस उदाहरण तुम्हाला आपण आपल्या आयुष्यात
तुम्ही सगळ्यांनी मिळून थेंबाथेंबाने केलं ही परिस्थिती बदलेल आणि अशी परिस्थिती आली पाहिजे का आपल्याला अशा परिषदा घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. जर प्रश्न सुटले परिषद घेण्याचं काही कारणच नाही राहणार आणि ती स्थिती आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे आणि हे सगळं काम तुम्ही सगळेजण करता. असंच करत राहून तुमच्या कार्यात बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला सगळ्यांना माझ्यासहित सगळ्यांना आपल्याला एक दिवस यश मिळेल. हम होंगे कामयाब एक दिन. एक दिवस हे पूर्ण स्वप्न पूर्ण होईल या विश्वासाने नक्कीच आपण यशस्वी व्हाल याकरता मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.